आटपाडीची घटना आहे, ती घटना लक्षात ठेवून याचा राग मनात ठेवून संपूर्ण प्रकरण झालं आहे. त्यांनी कशाचाही राग कशावरही काढावा, माझ्याशी मला काही घेणं नाही. मी प्रकरण काढत राहील. सगळे व्हिडिओ स्पष्टपणाने दाखवतायत चुका कोणाच्या आहेत. माझी चुकी असेल तर मी उभ्या महाराष्ट्राची सभागृहात नाही, गेटवे ऑफ इंडियात जाऊन महाराजांच्या चरणी जाऊन माफी मागेन. आणि म्हणून मी कुठेही खेद व्यक्त केला नाही. तर म्हटलं फक्त मला वाईट वाटतं की असले प्रकारे सभागृहात करतात. आम्ही 25 वर्ष सभागृहात आहोत. सभागृहात टोकाची भांडणं होतात, टोकाची. पण बाहेर येऊन आम्ही एक दुसऱ्यांना हात मिळवतो. आमचं आणि अनेक सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचं मंत्र्यांचं वाजत असतं. म्हणून आम्ही एक दुसऱ्याचे शत्रू नसतो, शत्रुत्व नसतो, द्वेष नसतं, वैर नसतं. 5 गुंड घेऊन यायचे, मकुकाचे आरोपी आणायचे, एमपीडीएचे आरोपी आणायचे, खुनाचे आरोपी आणायचे, त्यांना एकत्रित उभं करायचं आणि नंतर खुणवायचं, जाऊन मारा. ते जाऊन मारतात. पोलिसांना तो व्हिडिओ दिसत नाही. मी नावं देतो ना कोणी मारलेत त्याचे, मी नावं दिलेली आहेत ऑलरेडी. त्या पोलिसांनी आजपर्यंत कोणाला बोलवलं नाही. आजही मला एक शिव्या घालणारा फोन आलाय, तर आता मी थोड्या वेळाने वायदल करीन. काय घाणेरड्या शिव्या देतात, काय घाणेरड्या शिव्या देतात. त्याचे काय आम्हाला फरक पडत नाही. पण हेच राजकीय संस्कार पहिला जन्माला घालतात तुम्ही. म्हणजे आपण सत्तेत आहोत, पाहिजे ते करा असा संदेश तर सत्ताधारी देत नाही ना. शरद पवारांना बोलले तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या वरिष्ठ नेत्यांनाही अडवायला पाहिजे होतं. त्यांच्या मुलीच्या सासूबद्दल बोलले, त्यांच्या मुलीच्या पतीबद्दल बोलले, तेव्हाच वरिष्ठ नेत्यांनी अडवायला हवं होतं. जेव्हा उद्धव ठाकरेंना च्या वडिलांना सूर्याजी पिसाळाची उपमा दिली, तेव्हा ज्यांनी तुम्हाला सत्तावर आणलं, निदान त्याची आठवण ठेवून तरी अडवायला पाहिजे होतं. जयंत पाटलांना देखील अर्वाच्य भाषेत बोलण्यात आलं, तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या वरिष्ठ मंडळांना अडवायला पाहिजे होतं. जेव्हा सत्ताधारीच याला प्रोत्साहन देतात मला, तर मला कोण अडवणार आहे. या आविर्भावात आता वागणं सुरू झालं आणि त्याच आविर्भावात सगळे गुंड आतमध्ये आले आणि मारहाण केली. आणि मारणाऱ्याला जेलमध्ये म्हणजे ज्यांनी मार खाल्ला त्याला जेलमध्ये, आणि मारणारे सगळे मोकाट फिरतात. मला माहित नाही माझ्यावर काय गुन्हा आहे. माझा कार्यकर्ता नितीन देशमुख हा माझा कार्यकर्ता आहे आणि मला अभिमान आहे. त्याची कुठेही चुकी नाही. त्याला मारलेलं आहे आणि त्याला निष्कारण अरेस्ट केली. त्याच्या विरुद्ध जर मी त्याच्या बाजूने मी जर उभं राहिलो नसतो ना, मला उभ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी थोपडावला असता की हा कसला नेता. मी कार्यकर्त्यांचा माणूस आहे. माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर मी प्राणाची बाजी लावून लढेल, हे महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना मला सांगायचंय.